हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक सबसे तेज। ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। नमस्कार। अमळनेर शहरात जळगाव लोकसभेच्या भाजप तथा महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या प्रचाराचा शुभारंभ विजय मारुती मंदिरावर नारळ वाढवून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी व उमेदवार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत सुरुवातीला विजय मारुती मंदिराशेजारी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर विजय मारुती मंदिरावर प्रचाराचा नारळ वाढवून त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत प्रचार रॅली काढण्यात आली। प्रचंड घोषणाबाजी करत ही रॅली बसस्टँड मार्गे भागवत रोड व्हाईट बिल्डिंग येथून गंगा घाट येथे पोहोचली। या दरम्यान स्मिता वाघ यांनी अनेक व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या, तर अनेकांनी त्यांचं फुले टाकून व बुके देऊन स्वागत केले। तेथून ही रॅली बाजारपेठ, विजय शॉपी, पारस गोल्ड, लुल्ला मार्केट, सुभाष चौक, तेथून 5 कंदील चौक, शिवशक्ती चौक परिसर, त्यानंतर डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच RPI व महायुतीच्या घटक पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यासह व्यापारी बांधव सहभागी झाले होते। शिवशक्ती चौकात फटाक्याची आतिषबाजी करून स्मिता वाघ यांचे स्वागत करण्यात आले। अनेक घरात औक्षण देखील करण्यात आले। लोकसभेचे उमेदवार माननीय स्मिताताई यांचा, म्हणजे फक्त स्मिताताईच्या नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यालयाच्या आज उद्घाटन प्रसंगी आणि प्रचार नारळ फोडण्याच्या प्रसंगी उपस्थित सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ता, सैनिक यांचे मी मनापासून स्वागत करतो। आज जो उत्साह आपण सगळ्यांनी जो दाखवला आहे, हा उत्साह आपल्याला 13 तारखेपर्यंत टिकवून ठेवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। कुणी काय केलं, कसं केलं, काय केलं या गोष्टीत लक्ष न देता आपण काय करतोय याकडे लक्ष देणंही आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात हा उत्साह आपण 13 तारखेपर्यंत टिकून ठेवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान काढून आपला सीट कशा पद्धतीने निघेल याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे। भेदभाव काय असेल आपण एकमेकांचा सगळा विसरून एक दिलाने आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान पद विराजमान करायचं आहे, म्हणजे आपल्याला हॅट्रिक करायची। आपलं जे मत आहे हे मोदी साहेबांचं मत आहे, एवढं विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं। धन्यवाद, आपण आले त्याबद्दल सगळ्यांचे मी स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे मी मनापासून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडनं आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। लोकसभेच्या दृष्टिकोनातून आज अंबळनेर येथे प्रचार नारळ आणि कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय मंत्री महोदय अनिलदादा पाटील, माजी आमदार सन्माननीय शिरीष दादा आणि सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी यांच्यासोबत आज या ठिकाणी झालेला आहे। आज या ठिकाणच्या अंबळनेरकरांचा, नागरिकांचा जो काही उत्साह आहे त्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी नक्की विश्वास आहे की अंबळनेरकर सगळेजण भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून माझ्यासोबत नक्की राहतील आणि येणारा काळ हा अंबळनेर काय आहे हे सगळेजण दाखवून देतील। आत्ताच दादांनी सांगितलं 70 वर्षानंतर आज अंबळनेरला ही उमेदवारी या ठिकाणी मिळते आणि मला याचा अभिमान आहे की पहिल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपले सन्माननीय के मोहसेब झाले होते आणि त्याच्यानंतर ते अंबळनेरचे खासदारही झाले होते आणि मला वाटतं त्याच माध्यमातून त्याची पुनरावृत्ती मला वाटतं कुठेतरी होताना आज आपल्याला बघायला मिळणार आहे। जिल्हा परिषदेची पहिली महिला खासदार होण्याचा मान भाऊसाहेबांच्यानंतर मला मिळाला अंबळनेर म्हणून आणि अंबळनेरकरांनी त्यावेळेला माझ्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी विश्वास दाखवला, जनतेने विश्वास दाखवला म्हणून मला अध्यक्ष होता आलं आणि आज मला वाटतं 70 वर्षानंतर आज परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून ही उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला दिली गेली आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकसभेची खासदार म्हणून 100% अंबळनेरकर, सगळी जनता, महायुतीचे सगळे उमेदवार, सगळे पदाधिकारी माझ्या सगळे सोबत राहतील आणि त्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने अंबळनेरमध्ये ही सीट निवडून येईल यात कुठेही मला शंका नाही। येणाऱ्या 13 तारखेला आपण सगळेजण
कमळापूरचं बटन कसं दाबलं जाईल आणि मला असं वाटतं की फार दूर जाण्याची आपल्याला गरज नाही. प्रत्येकाने आपलं गाव आपलं बूथ त्या ठिकाणी सांभाळलं तर दुसऱ्या बूथवर काय चाललंय बाकीच्या बूथवर काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपल्या बूथवर जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी जर सगळ्यांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं की कोणी जो काही ऐलान केलंय की अबकी बार 400 पार आणि जळगाव लोकसभा 5 लाख पार तर ते मला वाटतं 100% या ठिकाणी सक्सेस होईल. यात मला कुठे शंका नाही. आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी ऋणात राहतील. माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद जय महाराष्ट्र.